आशुतोष काळेंच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना 3 दिवसांपूर्वी घडली। या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यभर मूक आंदोलन करण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार आशुतोष काळे यांनी मूक आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले। राज्य सरकारने यापुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अतिशय काळजी घेऊन तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा अशा आशयाचे तहसीलदार महेश सावंत यांना आमदार आशुतोष काळे यांनी निवेदन दिले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक काही दिवसापूर्वीच त्या ठिकाणी उभारलं गेलं होतं आणि ते आता कोसळले असल्यामुळं या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करतो। मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील यांच्यावर कठोरची कठोर कारवाई त्या ठिकाणी व्हावी आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक त्या ठिकाणी उभारावं अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद। आता महाविकास आघाडीकडून महायुतीवरचे आरोप केले जात आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत। मी महायुतीचा एक घटक म्हणून तुम्ही देखील सरकारमध्ये काम करताय, तरी देखील विरोध या ठिकाणी निषेध व्यक्त करताय। या घटनेचा आम्ही निषेध करतोय। आम्ही जरी सत्ताधारी पक्षामध्ये असलो ही घटना निंदनीय आहे। आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभारलं जातंय आणि काही दिवसातच त्याच्यामध्ये ते कोसळतंय। हे करणारे जे आहे त्याच्यामधले कॉन्ट्रॅक्टर असतील, कन्सल्टंट जे कोणी असतील यांनी त्यांचं काम जे असेल ते चोखपणाने केलेलं नाही म्हणून ही घटना घडली, म्हणून त्यांच्यावर